नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर जटाले आपल्या या एमपीएससी टायपिंग इरा प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही चॅनल आपलं इतकं वाढलेलं आहे, एवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचलेला आहे, हे सर्व काही तुमच्या प्रेमापोटी झालेलं आहे। हे चॅनल सुरू करण्यामागचा एकच शुद्ध हेतू होता, तो म्हणजे 2021 मध्ये मला ज्या काही अडचणी आल्या, माझ्या सहकार्यांना ज्या काही अडचणी आल्या, तर माझे मित्र, माझ्या भावाने मला फोर्स केला की अशा पद्धतीने तू ह्या अडचणी 2023च्या विद्यार्थ्यांना यायला नको, म्हणून तू चॅनल सुरू कर। आणि मी चॅनल सुरू केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो आणि तुमच्या प्रतिसादावरून मला वाटतं की खरंच हे गरजेचं होतं। तुमच्या व्ह्यूजमुळे मला समजते की खरंच हे तुमच्या टायपिंगच्या प्रॅक्टिसमध्ये नक्कीच उपयोगी ठरत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या परीने मला जितकं द्यायचं मी तितकं देतच आहे। तरी पण जर तुम्हाला कुठल्या शंका असल्या तर मला नक्कीच तुम्ही टेलिग्राम आयडीवर मेसेज करा। काय असते माहिती आहे का, बरेच जे प्रश्न असतात तुमचे ते काही युनिव्हर्सल असतात, म्हणजे कसे ते भरपूर जणांना पडतात, ते मला कळते। एकच एक मेसेज जर आला तर मी त्याचा एक छोटेखानी मस्तपैकी व्हिडिओ बनवतो। परंतु काही व्हिडिओ असे असतात, काही प्रश्न असे असतात की ते 4-5 जणांना सुद्धा पडतात, परंतु त्याचा रिप्लाय जो आहे तो मेसेजमध्ये देणं मला अशक्य होते। मग मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवतो, कारण की जरुरी नाही की प्रत्येक व्हिडिओ 10,000-20,000 लोकांनी बघायला पाहिजे। तर तेवढ्या लोकांनी ज्यांना प्रश्न पडतो त्यांच्यापर्यंत जरी पोहोचला तरी मी समाधानी आहे। आणि तुम्ही म्हणजे एवढे मेसेज येतात मला गावातल्या मुलांचे म्हणा, आणि लग्न झालेल्या महिला ज्यांचे घरचे सपोर्टिव्ह आहेत, त्यांचे सासरे, ज्यांचे पती, हे लोक एकदम सपोर्टिव्ह आहेत, ते मला फोन करतात की बा अशाच्या पद्धतीने आमच्या घरची मुलगी टायपिंगची परीक्षा देणार आहे, तुम्ही त्यांच्याशी काहीतरी सांगा त्यांना व्यवस्थितपणे। तर जेव्हा मी त्यांना सांगतो आणि ते जे कुटुंब एक आनंदित होतं, त्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे आणि हीच माझी प्रेरणा आहे। आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की हे चॅनल सुरू करण्यामागचा जो माझा हेतू आहे तो आता कुठेतरी पूर्णत्वात जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया, कारण की मला पण कधी कधी तुमच्याशी गप्पा कराव्या वाटतात, म्हणून मी हे थोडंफार आपलं संभाषण लांबलं, पण असू द्या। आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे स्पीड आणि ॲक्युरसी, ज्याची तुम्हाला सध्याच्या कंडिशनमध्ये खूप आवश्यकता आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपली जी परीक्षा आहे ते 1 ते 1.5 महिना 2 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे। तर अशा वेळी आपला जो स्पीड आहे, आता ह्या कंडिशन मध्ये कोणी जर असेल की बा माझी आता सध्या बेसिक लाईनच शिकणं सुरू आहे, बेसिक लेसनच मला अजून पूर्णपणे झाले नाहीत, तर त्यांना माझी आवर्जून विनंती आहे की आता तुमच्या आयुष्यातली, दिवसाची तर नाही, तुमच्या आयुष्यातली पहिली प्रायोरिटी ही टायपिंग असली पाहिजे। कारण की ही वेळच नाही टायपिंगची शून्यापासून सुरुवात करण्याची। तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी प्रायोरिटीनं लेसन कंप्लीट करा आणि पॅसेजकडे वळा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आहे पॅसेज ज्यांना टाईप करता येतात त्यांच्यासाठी। मी याआधी एक छोटेखानी व्हिडिओ बनवलेला आहे स्पीड आणि ॲक्युरसीवर, तो सर्वात पहिल्यांदा तो बघा, त्याच्यामध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्सचा वापर करा। आणि ज्यांनी वापर केला असणार त्यांच्यासाठी आता हा सेकंड पार्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पीड आणि ॲक्युरसी बद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात आधी म्हणजे की टायपिंग तुम्ही जे दिवसाची टायपिंग करता ती टायपिंग तुम्ही सलग न करता स्लॉटमध्ये करा। म्हणजे कसं, तुम्हाला आता काही जणांच्या स्पीडवर, म्हणजे मला मेसेज येतात बऱ्याच जणांचे, मी त्यांना त्यांच्या स्पीडवर किती प्रॅक्टिस करायची असा रिप्लाय देतो। म्हणजे काही जणांची स्पीड चांगली असली तर मी त्यांना कमी टायमिंग सांगतो, ज्यांची मीडियम आहे त्यांना जास्त टायमिंग सांगतो। तर तुमच्या स्पीडनुसार तो तुमचा टायमिंग असतो, 4 तास, 3 तास, 2 तास। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सलग 4 तास अजिबात टायपिंग करू नका, सलग 3 तास टायपिंग करू नका, तुम्ही अगदी स्लॉटमध्ये टायपिंग करा। कारण की कसं असते माहिती आहे का, एकच एक गोष्ट जर करत बसलो आपण तर त्या गोष्ट करण्याची जी कार्यक्षमता आहे आपली ती कमी होऊन जाते आणि इरिटेट होते माणूस। तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की ते तुम्ही स्लॉटमध्ये करा। अच्छा, मस्त छानपैकी 1-1 तासाचे स्लॉट बनवा, मधातल्या गॅपमध्ये चहा घ्या, पुस्तक वाचा, काय करायचं ते एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटी करा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला पॉईंट आहे की तुम्ही छानपैकी स्लॉटमध्ये टायपिंग करा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही टायपिंग करत असताना जे स्क्रीन दिलेली आहे ते, आता हा मुद्दा गांभीर्यपूर्वक ऐका, कारण की माहिती आहे का, हा मुद्दा तुमच्या फायनल एक्झामच्या वेळी सुद्धा तुमच्या कामात येणार आहे, जे की तुम्हाला आतापासून सवय लावायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे, कुठं बघायचं आहे, तर जो टायपिंगचा पॅसेज दिलेला आहे प्युअरली त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे। कीबोर्डकडे तर अजिबातच बघायचं नाही तुम्हाला, कीबोर्डकडे अजिबात म्हणजे अजिबातच नाही। फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कीबोर्डवरचं कॅप्स लॉक बटन सुरू आहे का, हे एक्स्ट्राच बटन लक्ष ठेवायचं आहे तुमचं हे लक्ष ठेवायचं नाही की श कुठे आहे, म कुठे आहे, य कुठे आहे,
ह्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुमचा कीबोर्डवर तेवढी कमांड आली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे जिथं टायपिंग जो तुम्हाला दिलेला आहे पॅसेज टाईप करण्यासाठी तिकडे जिथे टाईप करतात तिथे बघायचं का, तर हो बघायचं, परंतु किती बघाल, सारखं सारखं नाही. तुम्हाला कसं बघायचं आहे, तर वरच्या एखादी ओळ झाली किंवा एक 7-8 शब्द झाले की एक ओझरती नजर खालच्या पॅसेजला टाकायची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही आतापासूनच प्रॅक्टिस केली तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला स्पीड आणि तुमच्या अॅक्युरसी याच्यावर अजिबात परिणाम होणार नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी जी गोष्ट रोज करत आलेली आहे तीच तिथं करायची आहे. त्याच्यामुळे तुमचा तिथं सुद्धा स्पीड आणि अॅक्युरसी मेंटेन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसऱ्या नंबरचा पॉईंट झालेला आहे. आता तिसऱ्या नंबरचा पॉईंट घेऊया आपण, की बऱ्याच जणांना अॅक्युरसीचा प्रॉब्लेम येतो. की आता बघा, अॅक्युरसी आणि स्पीडला आपल्याला वेगळं करून चालणार नाही, की माझी स्पीड खूप छान आहे अॅक्युरसी नाही, माझी अॅक्युरसी खूप छान आहे माझी स्पीड नाही. हे आपल्याला वेगळं करताच येणार नाही. या दोघांचं कॉम्बिनेशन धरूनच आपल्याला टायपिंग शिकायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अॅक्युरसी वाल्यांसाठी मी सांगतो की तुम्हाला जे आहे, तुम्हाला एक एक अक्षर म्हणजे अॅक्युरसी वाल्यांना जो प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगतोय. आता समजा मयूर अक्षर आहे, तर MAYUR असं मनातल्या मनात हळूवार आवाजात पुटपुटत तुम्ही टायपिंग करा. तसेच मराठीवाल्यांनी मयूर आहे MYUR असं पुटपुटत तुम्ही टायपिंग करा. सलग एकदम सुरुवातीलाच मयूर एका स्ट्रोक मध्ये तुमचं आलं पाहिजे असा अट्टहास करू नका. ही स्किल आहे, ही रात्री अभ्यास केला आणि उद्या आली अशातला काही प्रकार नाही. हे तुम्हाला डे बाय डे इम्प्रूव्ह करायची आहे. आणि स्पीड आणि अॅक्युरसीचं खूप जास्त टेन्शन घेऊ नका, कारण की ही एका दिवसात येत नाही. याला सलगच तुमचा चांगला सराव लागतो. त्याच्यामुळे ते हळूहळू 100% येणार, कारण की तुमची त्या लेवलला मेहनत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुद्दा क्रमांक 4 कडे बोलूया. तो म्हणजे ज्यांची स्पीड चांगली आहे, अॅक्युरसी पण चांगली आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे की स्किल टेस्ट मध्ये माझं काही होईल का, काही मी घाबरेल का. तर त्यांच्यासाठी एक चांगली टिप्स आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 दिवसातून किंवा 1 किंवा 2 दिवस तुम्ही टिप्स वापरा. तुम्ही जिथे टायपिंग करता तिथे तुमच्या भावाला, बहिणीला किंवा मित्राला शेजारी उभं करा. त्याच्यानंतर तुम्ही टायपिंग करा. म्हणजे कसं, थोडं भीतीदायक वातावरण निर्माण होते की यांच्यासमोर माझी टायपिंग करेक्ट आली पाहिजे असं दडपण येते मनावर. तर तुम्ही ही टिप्स वापरून बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मी तुमचे एकदम छोटे छोटे कन्सेप्ट क्लिअर करत आहे, एकदम माझ्या अनुभवातले. तसेच माझ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करतो, माझ्या टीमशी चर्चा करतो, त्याच्यातून जे काही पॉईंट्स मिळतात. आणि तुमच्या म्हणजे काही विद्यार्थी तर मला काही विद्यार्थी मला पण सांगतात की सर तुम्ही ही टिप्स वापरून बघा, ही टिप्स विद्यार्थ्यांना सांगा. म्हणजे बघा, हा जो जिव्हाळा आहे तुमच्यावरती बरं का, माझा तर ठीक आहे, म्हणजे मी कोणाला सांगणार आहे, मी सगळ्यांना सांगणार आहे ना. काही विद्यार्थी मला मेसेज करतात की सर ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय करा, ही टिप्स सांगा विद्यार्थ्यांना. तर ते पण सांगतात मला, मी त्यांची पण टिप्स व्हेरीफाय करतो, व्यवस्थित सगळं सांगतो. आणि हा असा एक संग्रहित ज्ञानाचा साठा तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. विद्यार्थी मित्रांनो, जसा पूर्वी मी स्पीड आणि अॅक्युरसीवर व्हिडिओ बनवला, तसाच हा आपला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ त्या टॉपिकवर. असंच स्पीड आणि अॅक्युरसी बद्दल मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल. तसेच माझी एक विनंती आहे की तुम्ही काय करा, तुम्हाला जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नाशी रिलेटेड जे काही व्हिडिओ असतील ते आधी बघा. आणि म्हणजे काय होईल, तुम्हाला शेवटी तुम्ही जर प्रश्न विचारला तर मी त्या व्हिडिओची लिंक शेअर करतो, कारण की सारखं प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचं सोल्युशन टाईप करा, कारण की रिप्लाय भरपूर जणांना द्यायचे असतात. त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी सर्वांना ती लिंक फॉरवर्ड करत असतो. तर जे कन्सेप्ट ऑलरेडी मी क्लिअर केलेले आहेत त्याच्या संबंधित, आणि माझं असं नाही की बा आतमध्ये व्हिडिओत काहीतरी वेगळं सांगायचं आणि टायटल वेगळं द्यायचं. मी प्युअरली जो टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे त्याच टॉपिकचं नाव आपल्या टायटलमध्ये आणि थंबनेलमध्ये असते. तर त्याच्यामुळे तुम्हाला थंबनेल आणि टायटल वाचून तुम्हाला जर कोणता प्रश्न पडला तो तुम्ही तिथंच क्लिअर करून घ्या. आपले जवळजवळ 40च्या वर व्हिडिओ आता पडलेले आहेत शॉर्ट सहित. तर तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट पण छोटे छोटे कधी काही कन्सेप्ट असे असतात की ते मोठ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन न करता शॉर्टमध्ये एक्सप्लेन करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा फायदा होत असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.